होईल. माणिकराव कोकाटेंची आमदारकी राहील का जाईल? आज माणिकराव कोकाटेंच्या अर्जावरचा निर्णय 5 तारखेला कोर्ट त्या ठिकाणी जाहीर करणार आहे. कोर्टाच्या निर्णयामध्ये आम्हाला अशी अपेक्षा आहे की माणिकरावांच्या वकिलांनी अतिशय योग्य पद्धतीने युक्तिवाद त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे आज जजमेंट बाहेर येईल. त्या न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली जाईल. धनंजय मुंडेंनी जो राजीनामा दिलाय तो नैतिक त्याचा त्यांनी आजाराचं कारण दिलं, याकडे कसं? एक असं आहे की मी पक्षाचा अध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून लिखित स्वरूपामध्ये मी काल निवेदन संबंध महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे. स्वच्छपणाची भूमिका आहे की बीडमधली मसाजगोद इथल्या सरपंचांची झालेली हत्या अत्यंत निर्गुण आहे, क्रूर पद्धतीने आहे. त्या जे कोण त्याच्यातले सूत्रधार आहेत, कारण आता चार्जशीट दाखल झालेले आहेत, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते केचच कोर्टामध्ये ते चालवण्याच्या बाबतीमध्ये न्यायालयाने निकाल दिलेले आहेत. उज्ज्वल निकम प्रख्यात वकील आहेत, त्यांची नेमणूक झालेली आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये तो खटला चालवला जावा. जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी. एक बाब, धनंजय मुंडेंचा राजीनामा पक्षाने सांगितल्यावर त्यांनी स्वतःहून दिलेला आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावरती प्रकृती त्यांची ठीक नाही, त्यांना माइल्ड पॅरालिसिसचा अटॅक आहे. त्यांनी त्यांच्या आजाराचं नेमकं कारण काय हे 4 दिवसापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा झाला. आता पुरवणी जे काही चार्जशीट दाखल झालेले आहेत त्याच्यात कोण आहे काय हे सगळं सर्वांच्या समोर पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्याच्यामुळे आता या विषयावरती यापेक्षा मी अधिक काय बोलणार नाही. सर, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे महायुतीत फरक पडेल काय असण्याचं काय कारण आहे? महायुतीमध्ये फरक पडण्याचं काय कारण आहे? महायुती अबाध्य आहे, मजबूत आहे. एक दुर्दैवी जी काय घटना घडली त्या घटनेच्या एकंदरीत पार्श्वभूमीवरती मी काल सविस्तर निवेदन प्रस्तुत केलेलं आहे. त्यामुळे महायुतीवरती काही परिणाम होण्याचं काही कारण नाही. जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, निंदनीय आहे. त्याच्या दोषींवरती आरोपींच्या वरती फाशीची शिक्षा मिळावी अशी आमची भूमिका आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.